नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एखाद्या पेनी स्टॉकबद्दल बोलणार आहोत. त्याचं फंडामेंटल अनालिसिस तसेच त्याचं बिझनेस स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्या कंपनीचं नाव आहे NHPC लिमिटेड, म्हणजेच नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, जी काही फाउंड झाली होती 7 नोव्हेंबर 1975 मध्ये. ही एक गव्हर्नमेंट इंडिया एंटरप्राइज लिमिटेड कंपनी आहे, जी की हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमधून इलेक्ट्रिसिटी जनरेट करते आणि व्हेरियस स्टेटना पॉवर सप्लाय करते. तसेच ही कंपनी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आणि कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स किंवा कन्सल्टन्सी असाइनमेंट्समध्ये पण कार्यरत आहे. तर आपण इथे NHPC इंडियाच्या होम पेजवर आहोत. तर आपण इथे पाहू शकता यांचे खूप सारे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहेत. जर तुम्हाला एखाद्या पॉवर प्लॅनची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या पॉवर प्लॅनच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथे डिटेलमध्ये त्याचे ॲनालिसिस भेटून जाईल. तर हे झालं बिझनेस मॉडेल आणि कंपनी काय करते याची माहिती. त्यानंतर आपण टिकर टेपचा यूज करून आता या कंपनीचं फायनान्शियल्स आणि फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत. तर कंपनीची स्टॉक प्राईसची सध्या स्टॉक प्राईस आहे ₹31.60. म्हणजे हा एक पेनी स्टॉक आहे, खूप जादा महागलेला पण नाही आहे. हे आपण आता बघून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा याचं प्राइस चार्ट आपण बघून घेऊ. कंपनीने एका महिन्यामध्ये रिटर्न्स बघा 3% दिलेले आहेत. एका वर्षामध्ये कंपनीचे रिटर्न्स आहेत 55% आणि 5 वर्षामध्ये कंपनीचे रिटर्न्स आहेत टोटल 15%. तर कंपनी ही रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करते. मिड कॅप स्टॉक आहे हा, आणि त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,838 कोटीचं. त्यानंतर आपण पुढे की मेट्रिक्स बघून घेऊ कंपनीचे. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो 9.47 आहे. तर त्या पॉवर सेक्टरचा जो PE रेशो आहे 24.40. तर त्याच्या मानाने PE रेशो कमी आहे. तसेच प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो म्हणजेच PB रेशो 0.86 आहे. तर त्यांच्या सेक्टरचा जो PB रेशो आहे तो आहे 2.75. म्हणजेच आपल्या या दोन फॅक्टर्सवरून कळून येते की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, कारण प्राइस इज लेस दॅन इट्स इंट्रेन्सिक व्हॅल्यू. म्हणजे त्याच्या मूळ व्हॅल्यूपेक्षा कंपनी लेस व्हॅल्यूमध्ये आता ट्रेड करते, म्हणजे स्टॉक हे अंडर व्हॅल्यूड आहे. त्यानंतर आपण त्याचा डिव्हिडंड यील्ड बघून घेऊ. त्यांच्या सेक्टरचा डिव्हिडंड यील्ड आहे 1.54% आणि कंपनीने दिलेला आहे 5.21%. म्हणजे कंपनीने कन्सिस्टंट एक चांगला डिव्हिडंड वर्षानुवर्षे अनाऊन्स करत आलेली आहे. त्यानंतर आपण जाऊ फायनान्शियल ट्रेंडकडे कंपनीच्या. तर इथे रेव्हेन्यू आणि प्रॉफिटचा तुम्हाला चार्ट दिसत आहे. इथे पहा 2018 मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज 1000 कोटीमध्ये आहेत. 2018 मध्ये 2.51, त्यानंतर 2019 मध्ये 2.60, 2020 मध्ये 2.88 आणि 2021 मध्ये 3.26. म्हणजे आपल्याला इथं असं दिसून येतंय की कंपनी करंटली रेव्हेन्यू आणि प्रॉफिटमध्ये खूप ग्रोथ इथे जनरेट करत आहे. इथं आपण इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टमध्ये पाहू शकतो. पहिला पॉईंट तर आपण बघून घेतलेला आहे. त्यानंतर रिटर्न्स वर्सेस FD रेट्स. FD पेक्षा बँक FD पेक्षा कंपनीने कमी रिटर्न्स दिलेले आहेत इथे. त्यानंतर डिव्हिडंड रिटर्न्स कंपनीचा चांगला डिव्हिडंड यील्ड आपल्याला दिसून आलेला आहे जवळपास 5%चा. त्याच्यामुळे इथं आपल्याला दिसून येते की कंपनीने चांगले डिव्हिडंड ऑफर केलेले आहेत. त्यानंतर एंट्री पॉईंट, कंपनीची सध्या प्राइस फक्त 31-32 रुपये चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर हे दिसून येत आहे की कंपनी हे पेनी स्टॉक आहे, खूप स्वस्तातलं शेअर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जितके शेअर घेता येईल तितके घ्या. चांगला एंट्री पॉईंट आहे. स्टॉक हा ASM किंवा GSM लिस्टमध्ये अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये कोणताही रेड फ्लॅग अवेलेबल नाही. त्यानंतर आपण कंपनीच्या फायनान्शियल्सकडे वळू. कंपनीच्या फायनान्शियल्समध्ये त्याच्या इन्कम स्टेटमेंटमध्ये त्याचं नेट इन्कम आपण इथे पाहणार आहोत. तर कंपनीचं नेट इन्कम जे आहे ते कन्सिस्टंटली ग्रो होत चाललेलं आहे. इथे 2018 पासून आपण इथे ग्राह्य धरणार आहोत. 2018 मध्ये कंपनीने 2513 कोटीचं नेट इन्कम दाखवलेलं आहे. 2019 मध्ये 2595 कोटी, 2020 मध्ये 2884 कोटी आणि 2021 मध्ये 3257. म्हणजे आपल्याला इथे एक कन्सिस्टंट आणि कंटिन्युअस ग्रोथ दिसत आहे या कंपनीच्या नेट इन्कममध्ये.
त्यानंतर कंपनीचं बॅलन्स शीट आपण एकदा बघून घेऊ. तर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये प्रामुख्याने दोन पॉईंट्स म्हणजे टोटल ॲसेट्स आणि त्याची टोटल लायबिलिटीज. तर आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा हे देखील बोललो आहे की कंपनीचे ॲसेट्स हे कंपनीच्या लायबिलिटीजपेक्षा नेहमी जास्तच असावे. तर इथे आपण 2018 पासूनच घेऊ. टोटल ॲसेट्स बघा कंपनीकडे 62,932 कोटीच आहे, तर लायबिलिटीज आहे 29,956 म्हणजे जवळजवळ अर्धे निमपट आहे. त्यानंतर 2019 मध्ये कंपनीकडे ॲसेट्स होते 66,733 आणि लायबिलिटीज 33,067 कोटी. त्यानंतर 2020 मध्ये कंपनीकडे टोटल ॲसेट्स 71,276 कोटी, तर लायबिलिटीज 37,121 आणि आता करंट फायनान्शियल इयरमध्ये कंपनीकडे टोटल ॲसेट्स आहेत 73,165 कोटीचं आणि टोटल लायबिलिटीज आहेत 37,247. म्हणजेच इथं आपल्याला असं दिसून येतं की कंपनीने ॲसेट आणि लायबिलिटीजचा रेशो खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे. लायबिलिटीज कधी ॲसेटच्या वर गेलेलं नाही आहे, ते निमपटच आहे ॲसेटपेक्षा. हा एक पॉझिटिव्ह साईन होतो कंपनीच्या चांगल्या फंडामेंटल्सचा. त्यानंतर होल्डिंग्समध्ये आपण पाहून घेऊ की प्रोमोटर आणि DII आणि FII ची होल्डिंग किती आहे. आता मी सप्टेंबर 2021 चा डेटा तुम्हाला इथं अवेलेबल आहे. टोटल प्रोमोटर होल्डिंग म्हणजे जे कंपनीचे मॅनेजमेंट असेल किंवा ज्याचे को फाउंडर वगैरे असतील तर त्यांचं होल्डिंग बघा 70.95% होल्डिंग आहे. म्युच्युअल फंडची होल्डिंग 7.54% आहे. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज और कंपनीज असतील तर त्यांची होल्डिंग आहे 8.28%. फॉरेन इन्स्टिट्यूशन्सची होल्डिंग आहे 5.6%. फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या फॉरेन बँक असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील. त्यानंतर रिटेल अँड ऑदर्समध्ये म्हणजे जो सामान्य गुंतवणूकदार असतो तर त्याची होल्डिंग आहे 8.18%. त्यानंतर आपण इव्हेंट्समध्ये जाऊ. इव्हेंट्समध्ये आपल्याला डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स हे दोन सेक्शन बघायचे आहेत. तर इथं आपण या इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टमध्ये बघितले की कंपनी चांगले डिव्हिडंड ऑफर करते. तर इथंही आपल्याला तोच डेटा चांगला अवेलेबल दिसतो. कंपनी 2017 पासून खूप म्हणजे त्या स्टॉकच्या प्राईसनुसार बऱ्यापैकी डिव्हिडंड इथे डिक्लेअर केलेला दिसत आहे. तर 2021 मध्ये जवळपास त्यांनी ₹1.5-2 डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. 2020 मध्ये देखील त्यांनी ₹1.5 डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. नंतर कंपनीचं जसं जशी ग्रोथ होत जाईल तसे तशी मग कंपनी परत चांगले डिव्हिडंड ऑफर करेल. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये आपण पाहू शकतो की इथे स्टॉक स्प्लिट किंवा बोनस कंपनीने डिक्लेअर केलेला नाही आहे. फक्त बायबॅक आपल्याला दिसत आहे. बायबॅक म्हणजे काय, स्टॉक स्प्लिट म्हणजे काय किंवा बोनस म्हणजे काय हे आपण ऑलरेडी एकदा डिस्कस केलेलं आहे. तर त्याचा व्हिडिओ मी इथं आय बटनमध्ये देऊन तसेच डिस्क्रिप्शनमध्येही तो व्हिडिओची लिंक मी मेन्शन करून देईन. तर इथे बायबॅक बघा 3दा वेळ केलेला आहे कंपनीने. नोव्हेंबर 7 2013 मध्ये, फेब्रुवारी 17 2017 मध्ये आणि नोव्हेंबर 29 2018 मध्ये. तर हे झालं कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस. ओव्हरऑल हा एक पेनी स्टॉक आहे, गव्हर्नमेंट ओन्ड कंपनी आहे. फंडामेंटल्स चांगले दिसून येत आहेत. नेट इन्कम पण भारी आहे, डिव्हिडंड पण कंपनी चांगला देते. नंतर या पॉवर सेक्टरमध्ये ही कंपनी येते, त्याच्यामुळे कंपनी कधी बंद पडणार नाही. पॉवर ही लागणारच आहे, त्याच्यामुळे कंपनीमध्ये ग्रोथचे चान्सेसही खूप दिसून येत आहेत. तर सजेस्ट करा म्हणजे तुम्ही तुमच्या साईडने अभ्यास करा कंपनीचा. चांगला स्टॉक आहे, यामध्ये गुंतवणूक करण्याचे आता चांगले चान्सेस आहेत. पेनी स्टॉक आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला सांगून द्या. तुम्हाला कुठल्या स्टॉकचे अनालिसिस पाहिजे तेही कमेंटमध्ये त्या कंपनीचं नाव मेन्शन करून द्या. तसेच हे जे अनालिसिस आहे ते फक्त इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तुम्ही स्वतःचा अभ्यास करून कंपनीमध्ये गुंतवणूक करा. आजच्या पुरतं एवढंच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.